नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बिस्किट केक करणार आहोत। तुम्ही बघू शकता केक मस्त असं झालेला आहे, स्पॉन्जी आणि जाळीदार। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत। एक बिस्किट 100 ग्रॅम म्हणजेच 10 रुपयाचे एक बिस्किटचं पॅकेट, असे 2 पॅकेट मी घेतलेले आहेत। आता हे पॅकेट आपण फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। त्यासाठी बिस्किट आपण असे त्याचे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे बिस्किट टाकून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरमधून याची पावडर करून घेणार आहोत आणि यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे। पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरून याची पावडर करून घेणार आहोत। हे मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेणे, ते व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे, त्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे म्हणून जेव्हा आपण दूध टाकणार आणि एकदम हळूहळू दूध टाकायचं, एकदमच दूध टाकायचं नाहीये आणि एकाच वेने त्याला मिक्स करत राहायचं, असं दुसऱ्या साइडने किंवा परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं मिक्स करायचं नाहीये, एकच डायरेक्शननी मिक्स करत राहायचं आहे। हळूहळू आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे। तुम्ही असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर असं परफेक्ट अशी थिकनेस आलेला आहे, तुम्ही बघू शकता। असं रिबिन सारखं एक सलग आपलं जे आहे बॅटर त्या पडलं पाहिजे। आता ते आपण केक करण्यासाठी मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। ते पूर्णपणे तेल व्यवस्थित भांड्याला लावून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याकडे बटर पेपर नसेल तेव्हा अशी इझी ट्रिकने आपला केक आपण कसं बनवणार आणि खाली न चिकटण्यासाठी मी तुम्हाला ही टिप सांगत आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुकरच्या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, ऑइल ग्रीस करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी मैदा टाकलेला आहे। मैदा सुद्धा असं व्यवस्थित सगळीकडे मैद्याचं कोटिंग झालं पाहिजे। मैद्याचं कोटिंग झालेलं आहे खाली, आता साईडने पण मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं। थोडासा मैदा टाकलेला आहे मी, तर साईडने पण मी व्यवस्थित असं मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण प्रीहीटिंगसाठी कढई घेणार आहोत, त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। हे मीठ मी अगोदर यूज केलेलं आहे पिझ्झासाठी, त्याच्यामुळं मिठाचा कलर असा आहे। सगळ्यात पहिल्यांदा खाली मीठ टाकून घ्यायचं कढईमध्ये। जर तुम्हाला कढईमध्ये केक करायचा नसेल, कुकरमध्ये करायचा असेल तर कुकरची फक्त शिट्टीवरची काढून घ्यायची आणि कुकरमध्ये आणि कढईमध्ये सेम टाईम लागतो केक व्हायला। तर यामध्ये आपण स्टँड ठेवणार आहोत आणि प्लेट झाकून ही कढई 5 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहोत स्लो गॅसवरती। आपली कढई प्रीहीट झालेली आहे। तर यामध्ये मी इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे। मी इथं लेमन इनो घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही ब्ल्यू इनो असतं ते पण घेऊ शकता। इथे पूर्ण एक पॅकेट मी टाकलेलं आहे बिस्किटच्या बॅटरमध्ये। यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचं ॲक्टिव्ह करण्यासाठी इनो, आणि हे मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपण हे मिक्स करून घेतो तेव्हा जो आपला बॅटरचा कलर असतो तो थोडा फेंट होतो। जेव्हा आपला केक बेक होईल तेव्हा आपला नॉर्मल जो आहे डार्क कलर येईल केकला आणि एकदम स्पॉन्जी आपलं बॅटर होतं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पटकन। ही प्रोसेस खूप फास्ट करायची, अजिबात टाईम वेस्ट करायचा नाही, कारण पटकन आपल्याला हे केकचं बॅटर कढईमध्ये ठेवायचं असतं। 1 2 3 वेळा असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जे एअर आहे ते निघून जाईल। आणि आता आपण कढईवरची प्लेट काढून घेणार आहोत। यामध्ये केकचं भांडं ठेवायचं आणि प्लेट ठेवून आपण हा केक 25 ते 30 मिनिटं स्लो गॅसवरती बेक करून घेणार आहोत। 25 ते 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मी गॅस ऑफ करते आणि कढईवरची प्लेट हळूवार काढून घेते। खूप गरम असते प्लेट म्हणून व्यवस्थित काढून घ्यायची प्लेट। आणि मी तुम्हाला टूथपिकने दाखवते। हे बघा, एकदम क्लीन अशी टूथपिक निघाली आहे, त्याला केक अजिबात चिकटलेला नाही, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। आता आपण केक हा थंड करून घेऊयात। असंच केक थंड झालेला आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या केकच्या कडा आहेत त्या ऑलरेडी लूज झालेल्या आहेत, तरी पण आपण एकदा साईडने
लूज करून घ्यायच्या आहेत केकच्या कडा, जेणेकरून केक आपला पटकन निघेल. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि यावर आपण आता केक काढून घेऊयात. मस्तच बघा, लगेच केक आपला निघलेला आहे. अजिबात वेळ लागत नाही. बटर पेपर नसेल तरी पण आपण बघा मस्त असा केक निघलेला आहे आपला बाहेर. कुकरच्या भांड्याला अजिबात चिकटलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा झालेला आहे. बबल्स छान आलेले आहेत आणि एकदम असं स्पॉन्जी केक झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. केकची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. खूपच मस्त तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार असा केक झालेला आहे, स्पॉन्जी.